नमस्कार, मी दीपक काशीद. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि पुन्हा तीच विनंती, आमच्या चॅनलला कृपया फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. काही दिवसांपूर्वी मित्राच्या शेतामध्ये मी फेरफटका मारत असताना माझे मित्र मला शेतातल्या डीपीकडे घेऊन गेले. तिथं गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की जवळपास 1 गुंठा जमीन या डीपीमुळे माझी अडकून पडली आणि त्यामुळं तिथं मला कोणतंही पीक घेता येत नाही, तसंच दुसरं काही सुद्धा करता येत नाही. याचा आपल्याला काही मोबदला मिळेल का? त्यांना हा प्रश्न पडला, कारण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही मेसेजेस व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याही व्हॉट्सअपवर असाच एक मेसेज आला होता. शेतामध्ये डीपी असेल तर तुम्हाला 5,000 रुपये महिन्याला मिळतात, असा हा मेसेज होता. शिवाय हा मोबदला वीज कायदा 2003च्या कलम 57 अंतर्गत देण्यात येतो, असा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे मग या व्हायरल मेसेज मागचं सत्य मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मेसेज फेक असल्याचं मी काढलेल्या माहितीनुसार मला समजलं. मित्रांनो, शेतामध्ये डीपी किंवा विजेची लाईन जर जात असेल तर शेतकऱ्याला 5,000 रुपये प्रति महिना भाडे म्हणून मोबदला द्यावा, असा अद्याप तरी कायद्यात कोणताही उल्लेख नाही. शेतामध्ये डीपी असेल तर 5,000 रुपये प्रति महिना मिळतात, हा मेसेज मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला होता, पण तो 100% फेक आहे. 2003 मध्ये देशामध्ये वीज कायदा आला. 2005 मध्ये त्यात काही रेग्युलेशन आले. त्यात शेतातून लाईन किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर कंपनीनं संबंधित शेतकऱ्याला जमिनीचं भाडं द्यावं, अशी तरतूद होती. पण त्या काळी राज्यातल्या एकाही शेतकऱ्यांनी या तरतुदीखाली मोबदल्यासाठी अर्ज केला नाही आणि मग पुढे ही तरतूद रद्द करण्यात आली. त्यामुळे शेतातील विजेच्या किंवा छोट्या लाईन्स किंवा डीपीसाठी मोबदल्याची काही तरतूद नसल्याचं माझ्या लक्षात आलं. आता यामध्ये कायदा काय सांगतो ते आपण पाहू. महाराष्ट्रात महापारेषण आणि इतर खाजगी पारेषण कंपन्यांकडून विद्युत वाहिन्यांचं जाळं टाकलं जातं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेण्यासाठी खरं तर ते गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टावर उभारले जातात. महाराष्ट्र सरकारनं 1 नोव्हेंबर 2010 रोजी शासन निर्णय काढला. त्या अंतर्गत जमिनीमध्ये 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारलं जातं. तर त्यासाठीच्या मोबदल्यासंदर्भात आदेश जारी केले. त्यानुसार जमीन कोरडवाहू असेल तर टॉवरसाठी जेवढी काही जमीन वापरण्यात आली तेवढ्या क्षेत्रफळासाठी त्या भागातील सरकारी बाजारभावाच्या म्हणजेच रेडी रेकनरच्या 25% मोबदला निश्चित करण्यात आला. बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हा मोबदला रेडी रेकनरच्या 60% इतका निश्चित करण्यात आला. यानंतर सरकारनं 2017 साली एक नवीन शासन निर्णय पारित केला. त्यानुसार टॉवर खालची जमीन आणि विजेच्या तारेखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू केलं. ते आजतागायत लागू आहे. ह्या धोरणानुसार तुमच्या शेतात 66 ते 765 केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आले असेल तर सुरुवातीला टॉवरनं वेपलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर ते क्षेत्रफळासाठी तुमच्या भागातील रेडी रेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जाईल. मोबदल्याची ही रक्कम 2 समान टप्प्यामध्ये देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदल्याची रक्कम ही टॉवरच्या पायाभरणीनंतर, तर दुसऱ्या टप्प्यातील मोबदला हा टॉवरचं काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल. पण तुमच्या शेतात टॉवर उभारला गेला नसेल आणि तुम्हाला फक्त लाईनच्या तारा जात असतील तर तेव्हाही तुम्हाला मोबदला मिळू शकतो. यामध्ये टॉवर टू टॉवर जोडण्यासाठी वायरची जी लाईन जाते तिला वायर कॉरिडॉर असं संबोधलं जातं. तर या कॉरिडॉरच्या खाली जेवढी जमीन येते त्या जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 15% मोबदला दिला जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. ज्या जमिनीतून वीज वाहिनीच्या केवळ तारा गेलेल्या आहेत यासाठीचा मोबदला प्रत्यक्षात वाहिनी उभारल्यानंतर दिला जातो. आता पाहूया मोबदल्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा.
ज्या व्यक्तीच्या शेतामध्ये आणि ज्या सर्वे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो त्या व्यक्तीला या संबंधी आधी माहितीपर नोटीस दिली जाते। त्यानंतर मग 2017 सालच्या धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जातो। पण काही कारणास्तव एखादी व्यक्ती नॉट रिचेबल किंवा संपर्काबाहेर असेल तर ती महापारेषणच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।